नमस्कार. मी डॉक्टर प्रीती रुपनर. डायबिटीज आणि वेटच्या या सीरीजमध्ये आज आपण अजून एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. मला बरेच पेशंट्स विचारतात, "डॉक्टर, माझा डायबिटीज पूर्ण बरा होईल का?" काही लोक म्हणतात हो, काही म्हणतात नाही आणि काही म्हणतात की डायबिटीज आयुष्यभर असतो. तर मग खरे काय आहे? चला तर मग आज स्पष्टपणे समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे रिव्हर्सल म्हणजे नेमके काय? किंवा लवकर झालेला डायबिटीज आणि जुना डायबिटीज यात फरक काय? आणि वजन कमी करणे प्लस लाईफस्टाईल प्लस मॉनिटरिंग यांची भूमिका काय? चला तर मग सुरुवात करूया. रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय? आता सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया, की रिव्हर्सल म्हणजे कायमचा इलाज झाला, आता काहीही खाल्लं तरी चालेल आणि डायबिटीज पुन्हा कधीच येणार नाही. हे नाही. तर मग काय? आता वैद्यकीय भाषेत रिव्हर्सल म्हणजे काय? तर तुमची ब्लड शुगर नॉर्मल रेंजमध्ये आली आहे. तुमचं HbA1c लेव्हल 6.5 पेक्षा कमी झालेलं आहे आणि तेही औषधांशिवाय. पण डायबिटीज होण्याची प्रवृत्ती शरीरात राहतेच. म्हणजे डायबिटीज डिलीट होत नाही, तो कंट्रोलमध्ये जातो. आणि जर पुन्हा चुकीची जीवनशैली सुरू झाली, तर शुगर पुन्हा वाढू शकते. म्हणून रिव्हर्सल इज इक्वल्स टू रेमिशन आणि कायमस्वरूपी इलाज नाही. वजन कमी केल्याने फायदा कसा होतो? तर टाईप 2 डायबिटीजमध्ये शरीरात जास्त चरबी साचते आणि विशेषतः लिव्हर आणि पॅनक्रियाज भोवती. तर त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि जेव्हा वजन कमी होते, तेव्हा लिव्हर फॅट कमी होते आणि पॅनक्रियाचं काम सुधारतं आणि इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते, कार्यक्षमता पण वाढते. तर मग फक्त 5 ते 10% वजन कमी झालं, तरी मोठा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, जर वजन 80 किलो असेल, तर 6 ते 8 किलो कमी केल्याने शुगरमध्ये स्पष्ट सुधारणा दिसू शकते. आता आपण पाहू की लवकर झालेला डायबिटीज आणि जुना डायबिटीज यात काय फरक आहे. तर आता 1 ते 5 वर्षांचा जर डायबिटीज असेल म्हणजे जो अर्ली स्टेजमध्ये आहे, तर त्यात पॅनक्रियाज अजून इन्सुलिन तयार करत असतो. तर मुख्य समस्या म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स असते आणि वजन कमी केल्याने चांगला फायदा होतो. तर या टप्प्यात अनेकांना रेमिशन मिळू शकते. आणि जर तुमचा डायबिटीज 10 वर्षांपेक्षा जुना आहे, तर यात पॅनक्रियाज थकलेला असू शकतो, की इन्सुलिन निर्मिती कमी झालेली असते आणि अशा वेळी पूर्ण रिव्हर्सल कठीण असू शकतं. पण शुगर कंट्रोल सुधारते, औषधांची मात्रा कमी होऊ शकते आणि डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. म्हणून सुधारणा नक्कीच होते. आता लाईफस्टाईल प्लस मॉनिटरिंग ही खरं तर यशाची किल्ली आहे. तर रिव्हर्सल फक्त डाएटनी होत नाही. त्यासाठी आवश्यक आहे संतुलित आहार. यात काय आहे तर बॅलन्स प्लेट, की प्रोटीन जास्त असणे आणि फायबर जास्त. क्रॅश डाएट टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे रोजची हालचाल. नियमितपणे की 30 टू 45 मिनिट्स जर आपण चाललो रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंगची एक्सरसाइजेस केले किंवा जास्त वेळ बसणे टाळले. तिसरी गोष्ट म्हणजे ताण व झोपेचं नियंत्रण. 7 ते 8 तासाची झोप आणि ताण कमी करणे. माइंडफुल ईटिंग. आणि चौथी गोष्ट म्हणजे नियमित तपासणे, की फास्टिंग शुगर आपली किती आहे, जेवणानंतरची शुगर ज्याला आपण पोस्टप्रँडियल शुगर असं म्हणतो आणि HbA1c ही दर 3 महिन्यांनी तपासली पाहिजे. आपलं वजन व कंबर मोजणे, ज्याला आपण वेस्ट सर्कम्फरन्स म्हणतो, हे मोजणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जे मोजलं जातं ते सुधारू नक्कीच शकतं. तर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. यात महत्वाचा संदेश म्हणजे सगळ्यांना रिव्हर्सल होईलच असे नाही आणि ते अपयशही नाही. पण तुमचं ध्येय असायला हवं. तर ध्येय काय असायला हवं, तर ते म्हणजे की चांगलं कंट्रोल शुगरचं आणि कमी कॉम्प्लिकेशन्स डायबिटीजची. शरीरात जास्त ऊर्जा असणे आणि एक निरोगी आयुष्य असणे. तर रिव्हर्सल झालं तर उत्तमच. कारण नसल्यास जर सुधारणा झाली तरी तेही मोठं यश आहे. तर अंतिम निष्कर्ष यातून हाच आहे की वजन कमी केल्यावर डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? तर जर लवकर झालेल्या टप्प्यात जर डायबिटीज आहे, तर यात शक्यता जास्त आहे. आणि जुन्या डायबिटीजमध्ये सुधारणा नक्कीच होऊ शकते, पण रिव्हर्सलचे चान्सेस कमी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल प्लस मॉनिटरिंग हा एक मुख्य घटक आहे.
तर डायबिटीज हा काही जादूनी बरा होत नाही. तो एक शिस्तीने नियंत्रित होतो. आणि आपल्या वेट आणि डायबिटीज सीरीजचा हा आठवडा इथेच पूर्ण होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण बदल प्रेरणेतून होतो, निर्णयातून सुरू होत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. धन्यवाद.